सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई अजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। कोल्हापूर शहरातील पावसाच्या पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात पडून 9 वर्षाच्या मुलाचा झालेला दुर्दैवी मृत्यू। या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली आहे। या प्रकरणात मृत मुलाच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या 50 लाख रुपयांच्या नुकसान भरपाई याचिकेवर सुनावणी करत न्यायालयानं कोल्हापूर महानगरपालिका आणि संबंधित 2 बांधकाम व्यावसायिकांना उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत। जुलै 2024 मध्ये छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाजवळ पावसाच्या पाण्यानं भरलेल्या खड्ड्यात पडून 9 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता। हा खड्डा उघडा असून त्याभोवती कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा इशारा फलक नव्हता, असा आरोप याचिकेत करण्यात आलाय। मृत मुलाचे वडील यांनी मुंबई उच्च न्यायालयात 50 लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची याचिका दाखल केली आहे। महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे आणि संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा करण्यात आलाय। याचिकेची सुनावणी करताना न्यायालयानं प्रथमदर्शनी हा प्रकार गंभीर असल्याचं नमूद केलं। तसंच कोल्हापूर महानगरपालिका आणि संबंधित 2 बांधकाम व्यावसायिकांना नोटीस बजावत आपलं म्हणणं सादर करण्याचे निर्देश दिलेत। या घटनेनंतर शहरातील उघडे खड्डे, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि पावसाळ्यातील नागरी सुविधांच्या देखभालीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश मधुकर शिंदे, मुंबई उच्च न्यायालय। फेब्रुवारी 2026 मध्ये सरनाईक कॉलनी, जवाहरनगर, कोल्हापूर येथे 10 वर्षापूर्वी कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता बिल्डरने काढलेल्या खड्ड्यामध्ये पाणी साचून एका 5 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला। या संदर्भात राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे FIR देखील नोंद झालेली आहे। सदर खड्ड्यांसंदर्भात आसपासच्या राहणाऱ्या लोकांनी अनेकदा लेखी तक्रार महानगरपालिकेला दिलेली आहे। तसेच या संदर्भात आंदोलने देखील केलेली आहेत, परंतु कोल्हापूर महानगरपालिकेने कोणतेही ठोस पाऊल उचलले नाही। या संदर्भात आपण मुंबई उच्च न्यायालय येथे रीट याचिका दाखल करून 50 लाख रुपये कॉम्पेन्सेशनची मागणी केलेली आहे। या याचिकेची गंभीर दखल घेऊन माननीय उच्च न्यायालयाने संबंधित कोल्हापूर महानगरपालिका तसेच बिल्डर यांना नोटीस बजावलेली आहे।